काय सिद्ध झालं हातात? बरं तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना तुम्ही. आणि माझ्या वेळेस तर मीच मोका लावला होता, मीच सगळं काही खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली होती बोरा बाजारमधली, तरीसुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. हे खून होतात माणसांचे, पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्यांना. कोण त्याला नाही म्हणतं? फाशीच द्या त्यांना. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये, एवढं सुद्धा मला वाटतं. सगळे मुद्दा असं उपस्थित राहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये बीड असेल, परभणी असेल,